गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ सगळ्यांचं काय चाललंय, आमचं काय चाललंय. चला तर तुम्हाला दाखवते. सूर्य असा दोन्ही झाडाच्या मधोमध आलेला आहे आणि मी चालली होती गुरांचा आवरायला. छान चहाही झाला, चहा पेलो. पोरांना शाळेत लावायसाठी अण्णाला उठवत होती. अण्णा उठलाय आता, ज्ञानूचं तर उरकले. गायब झाली काय जणू, शाळेचं उरकत होती. आणि आज आहे होळी, तर सगळ्यांना आज होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅप्पी होळी. तर आज होळीचं बरंच काय 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 करायचं आहे, तर तुम्हाला सगळे अपडेट संध्याकाळपर्यंत देणार आहे. काम बाहेरचं सगळं आवरून आलो आणि एकदा चहा केलाय मस्तपैकी आलं टाकून. सकाळी केला होता तेव्हा, आता वाजलेत 9. बाहेरचं काम सगळं आवरत आणले. आणि आज आहे होळी, तर होळीची सगळ्यांची तयारी चालली असेल, पण आमची तयारी दुपारून आहे 2च्या पुढं. आता सकाळ सकाळचं ही आत्ताचा स्वयंपाक करायचा आहे. छानपैकी भेंडी धुवून ठेवली. तू माणसानं खाली का ओतली तर काय झालं, धुतली ना, बाजारातून आणली आणि धुवून ठेवली. आता ही चिरायची भेंडी आणि हे करायचं, मस्तपैकी बाजरीच्या भाकरी करायच्या. नंतर मग होळीची तयारी करायची. थोडासा गहू राहिला आहे, ती पण उन्हात टाकायचा आहे. आणि बापू आमचं दूध घालायला गेलं. मी धार काढून ठेवली आणि गुरांना वजी काढायला गेली ती. मग वजी काढून आली, एक वज त्यांना आणून टाकलं. आणि आता म्हणलं चला आत्या देवपूजतात. आत्या म्हणल्या आधी देवपूजा करून घेते, म्हणजे मग बिनकाळजी झालं. तिकडंच आहेत अजून, आता येत आले चहा प्यायला. मग थोडीफार घेऊया त्यांच्या अपडेट. का सकाळचं पोरांना सकाळची शाळा असल्यामुळं मग थोडी होती वाईट गडबड. नंतर गुरांचं आवरावं लागतं. तर डोरल्याला काय झाले आज, उलटं पालटं होतं या आमचं. ही तर काय अजून झोपीतच आहेत, पाय दुखते म्हणून झोपल्यात. निमित्त झालंय, इंस्टाला व्हिडिओ बघितला असं, एकच पाठी खांदली झालं, झोपलं लगेच. लय अवघड खेळ येत असं. या तुम्ही पण सकाळचा चहा प्यायला. या रंगपंचमी शनिवारी वाटतं, नीट बघ बरं तिथं शनिवार बघ बरं. 15 तारीख, 15 तारीख कळती का तुला? 15 आज आहे गुरुवार. गुरुवार बघ बरं, त्यात कुठे आहे तुला दिसतोय का बघ बरं. शनिवारी बघ बरं, वाच बरं तिथं, मोठ्याने वाचून दाखव मला, तुला वाचा येते का बघू दे, वाच बरं. मग आम्ही म्हणणार आ काय काय आहे होळी का, होळी का रंगपंचमी. आणि आज काय होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा दे. चल हा रंगपंचमी, हा सगळ्यांना शुभेच्छा दे की होळीच्या. तो बर असं त्यांना ऐकू गेलं पाहिजे की ती बहिरी व्हायची पार, ऐकू जात नाही. होय ग. तुला चहा प्यायचा आहे का? चहा प्यायचा आहे. चला आमच्या आत्या बसल्या भेंडी चिरायला. झाला आता तजवीज करायची स्वयंपाकाची. दुसरे देव झाला सगळा, पूजा झाली, फरशी पुसून कोबा पुसून काढला, देवाला फुलं फिलं आरती सगळं केलं. आता देवाचं काय राहिलंय का अजून? दूध पेटावला देवाला. देवाचं काय राहिलंय का? आता काहीच नाही. संध्याकाळीच आता नाही देवा, आता देवतावर गप बसते ना संध्याकाळपर्यंत. आता काय नाही, देवाचं सगळं झालं. त्यांना पार किळी फिळी मांडून बाया केळी मांडतात का? नैवेद्य असतो आज. निवद केळीचाच, कशाचा काय असं पण आपलं आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे होय. आमच्या आत्याला पौर्णिमा असते त्याच्यामुळे आत्याने केळीचा निवद दाखवला. नाही तुम्ही म्हणसान का म्हणून, संध्याकाळने होळीचा निवद त्यांना. आता पुरणपोळी मस्तपैकी आज लय काय काय करणार नाही आम्ही, आता बघू. सगळ्याच्यातच आहे ग, तुझ्यातच नाही आज. सगळ्याच्यातच की, पण कोणाचा कसा स्वयंपाक एवढंच फक्त. कोण कवा करतं, कोण कपडे धुवायचे. ती कपडे धुवावत म्हणलं आधी. आता मला म्हणत होत्या गव्हाची पोती होत उन्हात, तर म्हणलं आधी धुवून घ्यावं. हाय अजून सावलीचे, अजून काही ऊन पडलं नाही ना. आमच्या झाडाला कसली फुलं आली तर ह्या फुलाचा वास येत नाही. आता मोगऱ्याला बघा आमच्या किती कळ्या निघल्यात. तर मोगऱ्याला फुलं यायला लागली.
आता इथलं पुढं मोगरा गच्च भरण, हिथं एक आहे, तिकडं दारात एक आहे. तिकडचं सगळं आवरलं आणि मी इकडं आले की आमची गैल आज पोराडायला. तिला वाटलं झालं, मला लगेच खायचं आणून टाकावं. त्याची एक वज आणून टाकलं होतं, पण तरी आणि एक वज आणून टाकावंच लागेल. माझ्याकडेच बघत असले ते. माझं तर सकाळचं आणि संध्याकाळचं डोकंच दुखायला लागतं. 5 वाजल्या की ह्यांचंच आवरायचं. ह्यांचं जवळ पोट भरत नाही तर ह्यांना खाया टाकायचं. सकाळचं 11 वाजतोवर तवर ह्यांनाही होत नाही तवर मग इरबळचं नाही काय, पण 11 वाजतोवर वरडून जामच करते ते. तिचं जोंडच बंद होणार नाही. आता धुणं दिवस तर सुट्टीन दम निघणार नाही. तर आधीच एक मला कवळा तिला आणून टाकावं लागणार नाही. 2 कवळं तिथं काढून ठेवलं होतं आणि एक आणून टाकला होता. तर आणि एक काढून ठेवती आणि ह्या भरणीत असा माझा निरमा असतो. भिजाय नको, फुटाय नको, काय नको. एकदा भरणीत वाटला की वाटला. आणि नेमका इथं अंगठ्यात मोडलाय काटा. आणि ही भाजी काढून बोटं झाल्यात अशी सुतळी बांधून दुखं झाली ती ओढून हो का अशी. आणि ती काय झाली त्याच्यात कुठं काटा घुसलाय तीच घावा नाही, बिलाय त्याचा. लय दुखतोय ती हाताचं आणि ह्याचे तर वाटोळं झाले म्हणून भाजी काढून. तर आता हे धुणं निरम्यात घालते आणि गुरांना एक वज आणून टाकते. चला आली वज न्यायला. एवढं अख्खं संपलं 2-4 वापत कसाच. मग अशी एवढं काढून घेतली 2 वाप. का तर पाणी दाखवून एक टाकायचा आणि दुपारी 3 वाजता एक टाकायचा. परत 3 वाजता लय ऊन लागतं म्हणून एक आधीच काढून ठेवते. पण आता आणि केक काढते आणि घेऊन जाते. गाय केवढ्याने वराटली तुम्ही बघितलं. आणि ह्याच्यात हो का हे असलं काट येतं ह्याचं ती हातात मोडल्यात आणि ती लय दुखत्यात. कपडे धुवायची होती, फार 10 वाजत आल्यात, पण गाय वरडायचं बंदच करीत नाही. तुम्ही म्हणसान काय, ज्याच्यात गुरं शेरडं कोंबड्या आहेत ना त्यालाच माहिती सकाळचं काय गंमत असते. ज्याच्यात नाही त्याला एवढं काय जाणवत नाही, पण ज्याच्यात आहे ना त्याची सकाळ उठल्यापासून मग मजा येते. आणि संध्याकाळचं 5च्या पुढं एक. त्यांना काय सांगायची गरज नाही काय करावं लागतं काय नाही. झाडलोट करायची, पाणी दाखवायचं, गुळी ठेवायची, धार काढायची, झाडलोट करायची, त्यांना काय टाकायचं. कोणाच्यात कुटी असेल तर कुटी करायची. परत धाराचं लय गुरं असली तर मशनीने धारा काढायच्या, कोण हाताने काढतं, कोण कसं असं लय काय करावं लागतं. तर असू द्या. पोरं शाळेतून यायचा टायमिंग झाला तरी आमचं कुठलंच काम नाही अजून. मला तर लय काम सांगितलंय आमच्या आत्याने गव्हाचं आणि त्याजून. माझं तर अजून हेच चाललं या. अजून कपडे धुवायची मग मी गव्हाचं काम करायचं सगळं. जाऊ द्या काय होईल तेव्हा होईल. घरीच आहे आता. उन्हात गहू टाकलाय ना, काल निम्मा टाकला होता ना आज आता निम्मा टाकायचं. मला वताय सांगितल्यात पोती बाहेरची. तर मी विचार केला की आधी कपडे धुवावं मग गावाकडे जावं. तर असं द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी होली. इथनं पुढं व्हिडिओ तुम्हाला नंतरचा काय करीन ते सगळा येईन. हा व्हिडिओ इथंच संपवते. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.